नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत केळफुलाची भाजी. आणि केळफुलाची भाजी बनवण्यासाठी मी हे केळफूल घेतलेलं आहे. त्याची ही अशी सालपटं असतात ती काढून टाकायची. आणि ह्याच्यामध्ये जे ही केळस फ्लावर्स आहेत, बंच, अशा प्रकारे बंच असतात, ते बंचच्या बंच काढून घ्यायचे. आणि त्याच्यामधून त्याला जर असं तुम्ही संपूर्ण असं थोडंसं त्याच्यावर बोट फिरवलं तर त्याच्यामधून आपल्याला हे पातळ पाकळी अशी दिसते, छोटीशीच. ती काढून ठेवायची, ती त्याच्यामध्ये वापरायची नाही. शिवाय त्याच्यामध्ये एक असं उंच दांडीचं सरळ स्ट्रेट असं हे एक पराग असतो, तो काढून टाकायचा. आणि ही भाजी आपल्याला बनवायला घ्यायची. ते प्रत्येक फुलाच्या ह्याच्यातून हे काढायचं. प्रत्येक फुलामधून दांडी दिसून येते समोर, कडक असते, ती काढून टाकायची. कारण की ती जर भाजीमधून काढली नाही तर भाजी कडवट लागते, त्याच्यासाठी ते काढून टाकायची. आणि अशा पद्धतीने ही भाजी साफ करून घ्यायची. हे जेव्हा फूल एकदम ताजं असतं तेव्हा ते असे क्रीम कलरमध्ये दिसून येतो, काही ब्राऊन कलरमध्ये सुद्धा असतात. अशा पद्धतीने काढल्यानंतर ह्याच्यामधून अशाच पद्धतीने आपण सर्व काढून घेणार आहोत. आणि हे काढून झालेले जे फ्लावर्स आहेत ते मी पाण्यामध्ये टाकून ठेवते. इथे पाणी घेतलेलं आहे, मिठाचं पाणी तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये असे कापून टाकते. ह्या फ्लावर्सच्या जे बंच आहे ह्या संपूर्ण ह्याला इथे देठाला चीक असतो, ते चीक हाताला लागू नये त्याच्यासाठी आपण हाताला तेल लावून घ्यायचं असतं. हाताला तेल लावून घेतलं की ते चीक हाताला लागत नाही. अशा प्रकारे हाताला तेल लावून घ्यायचं. आणि जर तेल नाही लावलं तर मग ते हाताला काळे काळे डाग पडतात. अशा प्रकारे आपण ही संपूर्ण भाजी साफ करून घेऊया आणि चिरून घेऊया. ते नुसत्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं तरी चालेल, चिरलेली भाजी, किंवा ताकामध्ये टाकलीत तरी चालेल. दह्याचं पाणी करून किंवा ताक करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. हे अशा प्रकारे कट करून टाका. कोणी कोणी आखेच ठेवतात. अशा पद्धतीने आपण भाजी कापून घेऊया. आणि ही कट करून केलेली भाजी ही आपण 2 तास ठेवणार आहोत. हे आपण भाजीतून पराग सगळे काढून टाकलेले, नको असलेलं सर्व काढून टाकलेलं आहे. आणि फ्रेश भाजी आपण साफ करून घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे शेवटचं कोवळं राहिलेलं आहे भाग, ते जर आपल्याला काढता येण्यासारखं असेल तर काढायचं. आतल्या साईडला पूर्ण चीक असतो, त्याच्यामुळे त्याला हाताला तेल लावून घ्यायचं. आणि मग हे जेवढं काढता येण्यासारखं असेल ते काढून घ्यायचं. हे अशा प्रकारे चीक असतो त्याच्यामध्ये, म्हणून हाताला तेल लावून घेतो. हे जे आहेत हे कोवळे कोवळे, ह्याच्यामधून जर ते नको असलेले पराग काढण्यासारखे असतील तर काढायचे, नाहीतर मग ते सर्व असे आपण चिरून घ्यायचे. शेवटचं राहिलेलं दाखवते कसं करायचं ते. जर कपड्यांना लागलं चीक तर कपडे खराब होतील, लांब ठेवायचं. आणि जर तुम्ही तेल लावलं नाहीत हाताला तर हे चीक लागून हाताला काळे काळे डाग पडतात, लवकर निघत नाहीत ते.
हे असेच घेऊन टाकायचे, त्याच्यातले पराग काढत नाही बसायचं कारण ते कोवळे असतात. काही वेळेस हा कोवळा जो भाग आहे पटकन कट होणारा, हे सुद्धा कापून घेतात लोक. हे आपल्याला हवं असेल तर आपण घेऊ शकता, नाहीतर मग नाही घेतलं तरी चालेल. हे बाकीचं आहे, हे चिरून घेतलं तरी चालेल. हे कापून घ्यायचं किंवा असं पूर्ण असं कुस करून घेतलं तरी चालेल. अशा प्रकारे भाजीमध्ये मिक्स करायचं. अशा प्रकारे आपली भाजी आता साफ करून झालेली आहे. आता मी ही सर्व पाण्यामध्ये घालून ठेवते 2 तास. 2 तास झालेले आहेत. भाजी आपण छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यात. इथे मी एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, इथे खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच गरम मसाला, पाव चम्मच हळद, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी आलं लसूण मिरचीची पेस्ट 1 चम्मच, अर्धा चम्मच जिरा आणि किंचित हिंग, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. इथे आपण पॅन ठेवलेला आहे. गॅसवर पॅन छान गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये ही भाजी मी थोडीशी वाफवून घेते. भाजीमध्ये थोडं मीठ आणि किंचित हळद टाकून चांगली वाफवून घेते. मिक्स करूया. मंद आचेवरती 5 ते 7 मिनिटं वाफवून घेते. 5 ते 7 मिनिटांसाठी ठेवलेली. बघूया आपली भाजी शिजली आहे का. छान वाफून निघालेली आहे. मी आता ही भाजी एका भांड्यामध्ये काढून घेते. सेम पॅनमध्ये आपण तेल टाकणार आहोत 2 चम्मच. त्यातच मी आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकते, हिंग आणि जिरं. छान मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर राईची फोडणी टाकली तरी चालेल, छान लागतं राईची फोडणी सुद्धा. कढीपत्ता, राई. त्यातच आपण कांदा टाकणार आहोत, टोमॅटो,
छान शिजवून घेऊया. बघूया आपली फोडणी शिजली आहे का. छान शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. हळद, लाल मिरची, गरम मसाला. त्यातच आपण कोथिंबीर टाकणार आहोत. थोडीशी गार्निश करायला ठेवली आहे. मिक्स करून घेऊया. त्यात आपण ही तयार केलेली भाजी टाकणार आहोत. वाफवलेली भाजी. छान मिक्स करून घ्यायची. आपण भाजी शिजवताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं होतं. आता आपण अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. छान मिक्स करून झाले. त्याच्यामध्ये खोबरं टाकते. थोडं गार्निश करायला ठेवते. आता ह्याला फक्त आपण 2 मिनिटं वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं वाफवून घेऊया. 2 मिनिटासाठी ठेवलेली 4 ते 5 मिनिटं झालेली. बघूया आपली भाजी छान झाली आहे का. मंद आचेवरती 5 मिनिटं छान वाफवून घेतली. पुन्हा मस्त खमंग सुटलेला आहे. असं मटणासारखा वास सुटलेला आहे त्याला, म्हणजे मटणासारखा सुगंध येतोय. आता ही भाजी आपली तयार आहे. हे मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. मटणासारखा सुगंध सुटलाय घरामध्ये. इतकी छान टेस्टी अशी भाजी झालेली आहे आपली. तर आपली ही केळफुलाची भाजी छान अशी तयार आहे. ही भाजी आपण चपाती बरोबर किंवा जेवणामध्ये किंवा भाकरी बरोबर नाश्त्यामध्ये खाऊ शकतो. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर नक्की त्याच्याखाली लाईक करा. ही भाजी मला पूनम पाटील या मॅडमने बनवायला सांगितली होती. थँक्यू सो मच पूनम मॅडम. धन्यवाद.